पुण्यातल्या 6 तरुण मुलांचे मृतदेह 500 फूट खोल दरीत. ताम्हिणी घाटातील हा अपघात पाहून संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला आहे. नेमकं काय घडलं ते समजून घेऊया. हे सर्व मित्र पुण्यातल्या उत्तमनगर कोंदवे धावडे भागातील. वय फक्त 18 ते 24. सगळे मेहनती मुलं, गरीब कुटुंबांमधून आलेली. हे 6ही मित्र मिळून पुण्यात मोमोज आणि साऊथ इंडियन स्नॅक्सचे फूड कार्ट चालवत होते. 17 नोव्हेंबरच्या रात्री 11:30 हे सर्वजण महिंद्रा थार गाडीतून दिवागरकडे निघाले. त्यानंतर त्यांच्या फोनवर संपर्क होत होता, पण कुणीही कॉल उचलत नव्हतं. 18 तारखेला दिवसभर कुटुंबियांनी फोन केले, पण प्रतिसाद नाही. कुटुंबियांनी स्वतः शोध सुरू केला. घाट, बीच, हॉटेल, लॉज, पण मुलांचं काहीच ठसे नव्हते. 19 नोव्हेंबरला मिसिंग कंप्लेंट दाखल झाली. मोबाईल लोकेशन ताम्हिणी घाट दाखवत होती. मांगाव पोलीस, पुणे पोलीस, कोलाड रेस्क्यू टीम्स यांनी मिळून मोठी शोध मोहीम सुरू केली. घाटात एक सेफ्टी रेलिंग तुटलेली दिसली. ड्रोन कॅमेरा घाटात चालू केला आणि 500 फूट खाली पडलेली SUV दिसली. त्याच्याजवळ 6ही तरुणांचे मृतदेह पडलेले होते. प्राथमिक तपासात असं दिसतं की गाडी स्टीप कर्व वरून कंट्रोल सुटली. रेलिंग तोडून SUV सरळ दरीत कोसळली. रात्री असल्यामुळे व्हिजिबिलिटी कमी असू शकते. ड्रायव्हरला वळण नीट दिसलं नसेल. दरीत दाट झाडं, उंच गवत. गाडी शोधणं अशक्य काम होतं. रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट, शेलार मामा टीम, सालुंखे टीम, कोलाड रेस्क्यू या सर्व टीमने एकत्र येऊन मृतदेह बाहेर काढले. या 6 मुलांनी स्वतःच्या पैशातून, स्वतःच्या कष्टातून व्यवसाय सुरू केला होता. एकमेकांचे जीव, एकत्र मेहनत, एकत्र स्वप्न. पण या भीषण अपघाताने 6 घरं उद्ध्वस्त झाली. आज संपूर्ण उत्तमनगर, कोंदवे धावडे आणि पुणे शोकात आहे. या 6 तरुणांना भावपूर्ण श्रद्धांजली. फॉलो करा विस्तार मराठी. खरी बातमी, भावना आणि सत्य मराठी.